मला तुमची कुठलीच कारणं ऐकायची नाहीयेत. मला जर आता काही दिसतंय ते फक्त आणि फक्त माझ्या ताराचं करिअर. आणि जर तुझ्या एखाद्या मूर्खपणामुळे मला असं वाटलं माझ्या ताराचं करिअर जरा सुद्धा खराब होतंय ना, तर मी या घरावरून तुझ्या या भावाच्या डोक्यावरून माझा हात काढून टाकीन. आणि याला सर्वस्वी जबाबदार तू असशील. कळलं? चल गा. बसा. काय मग काय चाललंय? काय नाही, चिल एकदम. तुझं नाही रे, सारंगचं काय चाललंय? भाऊ आहेस ना त्याचा तू, तुझं त्याच्याकडे लक्ष असायला हवं. काय करतोय तू? आज काही विशेष घडलंय का? काय विचारते मी कधीपासून तुला? देणार आहेस का उत्तर? मी पुन्हा एकदा तुला शांतपणे विचारते, सारंगला कुठली मुलगी आवडते का? सारंग, आई. आत ये. काय मग काय चाललंय तुझं? काय नाही, छान चाललंय. मग याला का धमकावत होतास? धमकी? मी नाही. तुला कसं दिसलं? मी आई आहे तुमची. तुम्ही जे बघत नाही ना ते सुद्धा मला दिसतं. मग आज काही विशेष घडलं का रे? आज इंट्रो होता ना ब्युटी पेजंटचा. मी आणि तुमच्या बाबांनी रूपम कॉस्मेटिक्स ही कंपनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या जोरावर कोणाचीही मदत न घेता सुरू केली होती. आता कंपनी तुम्ही बघताय, चांगलाच आहे, आनंद आहे. पण आम्ही अजून रिटायर नाही झालोय, लक्षात ठेवा. माझं सगळीकडे लक्ष असतं. तर आज कॉन्टेस्टच्या पहिल्या राऊंडला एक मुलगी लेट आली आणि तरी सुद्धा तिला भाग घ्यायला तू अलाव केलंस, बरोबर? आई ते ना ठीक आहे, कारण नको देऊस मला. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तू हा निर्णय घेतला, तिला एवढी स्पेशल ट्रीटमेंट दिलीस, म्हणजे ती कॉन्टेस्टंट सुद्धा स्ट्रॉंग असेल, चांगली असेल, हो ना? तुझ्याकडून ही स्पेशल ट्रीटमेंट तिला मिळते, तर त्यासाठी कारण सुद्धा तेवढंच स्पेशल असेल, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तरी यात सुद्धा माझ्या परमिशनची गरज लागणार आहे तुम्हाला, कळतंय ना? एक मिनिट. मी आलेच. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला बोला.
बरं. काय बोललास तू आईला? मी काही नाही बोललो. मी काही नाही बोललो. ऐक ऐक ऐक, बूट बेडवर नाही बुडवून. आई, आई, मारेल, आई, मारेल. रामकृष्ण हरी. जाऊ मला पाणी आण ग जरा. ए साऊ. रामकृष्ण हरी. अरे तू का आणलंस रे पाणी? आणि साऊ कुठे आहे? आणि आणायचंच होतं तर तुझ्या बायकोला सांगायचं ना रे. काय करत होती ती? तेवढं बी जमना का तिला? जशी काय मी रिकाम टेकडीत बसलेली असते ना सासूबाई, तिला काही कामच नाही तो सासूबाई. अहो नेल पेंट लावते मी, नेल पेंट. आता मला सांगा, हेच नेल पेंटचे हात बुडवले त्या पाण्यात आणि लागली पुळकी सासरी बुवाना, मग काय करायचं हो सासूबाई? हा बाई, तू कवा काय करत नसती ग बाई. काय बी काम सांगितलं ना तुला का काहीतरी थोपलेलं तरी असतं, नाही तर काहीतरी लावलेलं तरी असतच. हो का सासूबाई? जाऊ द्या ना, ते सगळं तुम्हाला नाही कळायचं. मी काय म्हणते, एवढंच अर्जंट आहे तर मग सांगा की तुमच्या पांढऱ्या पालीला. अक्के अक्के काय झालं? अक्के कुठे गेलीये? कधीपासून शोधायलोय, सापडेना झाली. दिस ना. अरे त्या माने मामांच्या किराणा दुकानावर गेली असेल किराणा आणायला. बघितलं तिथं बी. मग ते नलीकडे गेली असेल. बघितलं तिथं बी नाही. विठ्ठला, हाओ जरा बघता का? सगदेवा, आपण आत बघू. चला चल चल आपू. साऊ. साऊ. अक्के तिथं दिसना, तिथं दिसना. राजश्री वहिनी. ओ राजश्री वहिनी. काय झालं भाऊजी? अहो साऊ आली होती का इकडे? नाही, इकडे आलीच नाही. बर. सावली बी नाही आणि तिची विठ्ठलाची मूर्ती बी नाही. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. चहा नाही ना ग. अरे परशा, माझ्या साऊला कुठं बघितलंस का रे? नाही. नाही. बरं ठीक आहे. अहो थांबा. चल बाहेर पाहू आपण. काय हो गावली कपूर? विठ्ठला, मी जे करायला चालली ती योग्य हे मला माहिती आहे. फक्त तू बळ दे. हो शोधा तरी माझ्या पोरीला. कुठे गेली असेल पोर? जयंती, तसं तर तुझं घरात लक्ष नसतं, पण सावलीला कुठं बघितलं का? हा, मी तर पाहिली तिला. अगं मग मगापासून जीव तोडून शोधतोय आम्ही. दिसत नाही होय तुला? सांग कुठं गेली आहे ती? एक मिनिट, उगाच माझ्यावर ओरडायचं नाही. तुमचा सीन सुरू होता, मला काय डायलॉगच नव्हते. वाट बघत होते, आत्ता विचारतील नंतर विचारतील. कोणी काही विचारच ना. हे म्हणजे असं झालं, काखेत कळसा आणि गावाला. बर बाई, आता विचारतोय ना. मग आता सांग. सांगते, ऐका. सासूबाई, सासरे बुवा, सावली भागवत. सावली भागवत आज पळून गेली. भाग गई वो.
गर्ल्स कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सो आपण पुढच्या राऊंडकडे वळतोय, जो आहे बिकिनी राऊंड. तुम्हा सगळ्यांना बिकिनीज प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्या घालून तुम्हाला फोटोशूट करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. एक्सक्यूज मी, मला बोलायचं होतं. बिकिनीच का? का म्हणजे कारण हाच ट्रेंड आहे. अशा कॉम्पिटिशन्समध्ये बिकिनी राऊंड होतातच आणि ह्याची कल्पना असायलाच हवी तुम्हाला. हो, आहे मला कल्पना, पण ट्रेंड फॉलो केलाच पाहिजे असं का? इट्स अ बिझनेस मॅम. सोशल मीडियावर याचा खूप चांगला रीच मिळतो आणि बिकिनी राऊंडमुळे तुम्ही आणि आपला शो दोन्ही पॉप्युलरच होणार आहे. पॉप्युलर होणार, पण त्यासाठी वाटेल ती किंमत द्यायची. सॉरी, पण मला हे अंगप्रदर्शन नाही जमत. अगं जयंती, काय बाई बोलू नको बाई तू. सासूबाई परफेक्ट डायलॉग आहे. काय बाई कशाला बोलेन मी सासूबाई? मी पाहिलं तिला बॅग भरून जाताना. मी म्हणलं तरणी पोरगी आहे, गेली असेल कुणाचा तरी हात धरून. तिला का जब वी मेट मध्ये करीना कपूर पळून जाते एकदम सेम तसच्या तस. आज जयंती बास. आला का तुमचा डायलॉग? बास जयंती बास. डायलॉग परफेक्ट लक्षात राहतो हा तुमच्या आणि टायमिंग पण एकदम परफेक्ट. मला एक गोष्ट सांगा, कोट्टलवारांच्या घरातली एखादी पोरगी अशी गेली असती का पळून? नाही जाणार हो, हिम्मतच नाही होणार तिची. घरंदाज घरातल्या मुली लग्न ठरल्यावर अशा पळून नाही जात हो. पण साऊ गेली. साऊ पळून गेली. ऐकलं का? अहो आमची सावळी पळून गेली हो. ऐका ऐका सगळ्यांनी, ऐका ऐका. आमची सावळी आहे ना, पळून गेली हो. जयंती घबरा बाई, हा, तुम्ही ना मलाच गप करा. ती गेली त्याचं काही नाही. कानू, तू नका लक्ष देऊस. मी आणि सगळं शोधतो तिला. चल र, वय चल. तुम्ही चल र. तुम्ही इकडे या साईडला बघा. त्यापेक्षा आपण एखादा मराठमोळा 9वारी राऊंड करूया ना. हेच रूल्स आहेत मॅम आणि ते बदलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बाहेर पडू शकता. रूल्स आणि त्याला बेस काय? नाही, प्रत्येक वेळी स्त्रीच्या शरीराला बाजारातल्या वस्तूसारखं का दाखवलं जातं? ती काय शोभेची वस्तू आहे का? आपला बिझनेस आहे मान्य आहे, त्यासाठीच हे ब्युटी कॉन्टेस्ट आहे आणि आपला व्यवसाय कॉस्मेटिक्सचा आहे हेही मान्य आहे मला. पण त्यासाठी स्त्रीच्या शरीराचं प्रदर्शन कशाला? मिस वर्ल्डने 2014 नंतर बिकिनी राऊंड्स डिस्कंटिन्यू केले. हे आपल्याला माहीत असायला हवं. ब्युटी विथ फॅक्ट्स, कमाल कॉम्बिनेशन आहे. तुमच्या सौंदर्याच्या व्याख्या काय आहेत? तुम्हाला काय वाटतं साडी रिव्हिलिंग नाहीये? अहो बायकांचं अख्खं पोट आणि पाठ दिसतं साडीतून. साडीला बदनाम केलं गेलंय, तिला नेसण्याची अक्कल नसलेल्यांनी. मी नेसून दाखवते तुम्हाला अस्सल मराठमोळी 9वारी साडी. पण हा तर शो बिझनेस आहे ना, आणि नॉर्मल कपड्यातील लोकांना नॉर्मल पद्धतीने रंगरंगोटी केल्यावर कोण बघणार? का नाही बघणार? सुंदर दिसण्यासाठी अंग प्रदर्शन करायची काय गरज आहे? छान कपडे घातले तरी माणूस सुंदर दिसतोच की, नाही का? पण सर, आपण कॉस्मेटिक्स विकतो आणि आपणच असे बुरसटलेले विचार ठेवले तर मग आय मीन. सॉरी, मी तुम्हाला इंटरप्ट करते. पण आपण कुठले कपडे घालतो, कसे घालतो, यावरून आपले विचार बुरसटलेले की पुरोगामी हे ठरत नाही. ते तुमच्या वागण्या बोलण्यावरून ठरतं. मी अस्मिजींच्या विचारांशी सहमत आहे. तुमचं काय म्हणणं आहे?
तसं तुम्ही सहमत असाल तर आम्हा दोघांची काही हरकत नाही. ओके सर, नो प्रॉब्लेम. आपण हा राऊंड कॅन्सल करतो. आणि 9वारी राऊंडला सुरुवात करतो. वेडाच आहे असा. मी तयार केलेल्या मेंदळ्यांच्या पत्रिकेतले तुम्ही दोघंही दूषित ग्रह आहात. अस्मित आणि अमर, तुमचा प्रवास मी ठरवणार. आलं लक्षात? पण हे सगळं किती दिवस चालणार? सगळं आधीच ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, वाचा. स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करायची नाही. माझ्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही. काही म्हणजे काहीच. नाहीतर तुमचा मुहूर्त निघालाच म्हणून समजा. पेमेंट आणि बाकी गोष्टी फायनल झाल्या आहेत, पण तुम्ही अग्रीमेंटवर सही नाही केली आहे. फक्त मीच सही केली आहे. रवी, मी केलेलं तुझं ॲग्रीमेंट वाचून घे. झालं? आता ज्या कामासाठी आलेल्या आहात ना, त्या कामाला लागा. डोंट वरी. निघा. अस्मी मॅडम सारख्या तुला तर काही शंका नाहीत ना? नाही, काय नाही. साहेब, ती सावली इथे आली. अरे वा, त्या निमित्ताने भेट होईल. भेट काय होईल? हा, तिला कळेल तू माझा माणूस आहे म्हणून. मागच्या दाराने लगेच पळ काढ इथून. चल निघ. काय हो, सापडले का साऊ? गेली गेली ओ, माझी ननंद पळून गेली बाय. काय कराल आता? गेली. लैला मजनू सोबत पळून गेली. आमच्या इज्जतीचा पाच फालुदा करून टाकला. आता काय करायचं आम्ही? रे देवा, करा. सावली, तू? सावली, तू इथे? मी एक निर्णय घेतलाय, तो सांगायचा आहे.
आत ये ये बस. कसला निर्णय ग? निर्णय कसला निर्णय? हे लग्न मी नाही करू शकत.